चला आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा या सकाळ समूहाच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्षाचं स्वागत. आपल्या स्क्रीनवरती पाहत सूर्य अस्ताला चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये आता हा शेवटचा सामना रंगला जातोय. प्रवीण इलेव्हन मच्छिंद्र स्मृती धारावी टीमनं या मॅच मध्ये टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. कालुंद्रे टीम जास्त वेळ घेऊ नका. नमस्कार सर्वांनाच सप्रेम नमस्कार. सकाळ समूहाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. सकाळ चॅम्पियन कप 2025 भव्य आणि दिव्य आयोजन. आज या स्पर्धेतला पहिला दिवस हा आपल्या स्क्रीनवरती दाखवला जात आहे. सकाळ समूहाच्या वतीनं सकाळ चॅम्पियन ट्रॉफी 6 दिवस या स्पर्धेचा महासंग्राम रंगणार आहे आणि आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातला हा शेवटचा सामना तुम्ही पाहताय. धारावी टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आणि मंगलमूर्ती कालुंद्रे ज्यानं 85 धावा 3 बॉल ठेवून चेस केल्या तो मात्र आता बॅटिंग साठी उतरलाय. सलामीची जोडी तुम्ही पाहताय. प्रवीण घरत आणि परेश शेकलीकर यानं पहिल्या मॅच मध्ये 44 धावांची धुवाधार बॅटिंग केली आणि गोलंदाजी मार्क वरती विकी भोईर पहिला षटक पॉवर प्लेचं शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग पॉइंट बॅकवर्ड पॉइंट कव्हर आणि शॉर्ट कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये पहिला बॉल वेगाने अपील केली जाते आणि इथे पंचांना अपील उचलून धरलेली आहे. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. फलंदाजाला बाद घोषित केलेला आहे अंपायरनं. पहिल्याच बॉल वरती आता ब्रेक थ्रू दिला आपल्या टीमसाठी. प्रवीण घरत बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचा शिकार भोपला न फोडता आता तंबूच्या आश्रयाला परतलाय. पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. धक्का क्रमांक पहिला लागतोय मंगलमूर्ती कालुंद्रे या टीमला. 0 वरती पहिली विकेट गमावली कालुंद्रे टीमनं. 4 ओव्हरची मॅच. प्रवीण इलेव्हन मच्छिंद्र स्मृती धारावी टीमनं टॉस इथे जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा एक ठोस निर्णय झाल्यानंतर पहिल्याच बॉलवरती विकी भोरनं आपल्या टीमसाठी एक आनंदाची गोड बातमी दिली. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी प्रतीश मस्कर आलाय. याने मागच्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली सहकार्याची भूमिका अदा केली होती प्रवीण परेश चिखलीकर साठी आणि तोच आता बॅटिंग साठी आलाय. दुसरा बॉल कमी गतीने टाकला होता. स्लोवर बन बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. बघा प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्या ज्या बाईक्स आहेत त्या क्रीडांगणाच्या पूर्ण आतमध्ये आणू नका. व्यासपीठाच्या पाठीमागे भरपूर पार्किंगची व्यवस्था आहे. जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्याने बाईक या क्रीडांगणाच्या आतमध्ये पूर्ण आणलेले आहेत. त्या सर्वांनाच माझी विनंती आहे की आपण ज्या बाईक्स तिथून काढून घ्यायच्या आणि व्यासपीठाच्या पाठीमागे आपल्याला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्या पार्किंग मध्ये आपली बाईक्स पार्क करायची आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली. इथे संघाचा आता श्री गणेश झालाय. बऱ्याच बॉल नंतर इथे 10 वाली कालुंद्रे टीमची
1ला 1. 4 बॉलचा खेळ संपला. म्हणजे 4 बॉलची प्रतीक्षा इथे कालुंद्रे टीमला करावी लागली, कारण पहिल्याच बॉलवरती विकेट आली. त्यानंतर विकीने लगातार 2 चेंडू डॉट टाकले आणि आता चौथ्या बॉलवरती इथे प्रतीशच्या बॅटमधून सिंगल आली. सिंगलनं आपलं खातं उघडलंय. आता स्ट्रायकिंग इनला परेश चिखलीकर, मागच्या मॅचचा हिरो, बॅटिंगसाठी सज्ज. अजूनही या ओव्हरचे 2 बॉल शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना विकी ऑन मार्क. ओहो, कमी गतीने कॅचिटचा कॉल आहे. फसलाय मी म्हणेन परेश चिखलीकर. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल आणि दीपक ठाकूर, वन ऑफ द बेस्ट फिल्डर, शॉट कव्हर पॉइंटला खूप चांगला झेल टिपलाय. येथे शून्यावरती गोल्डन डकचा शिकार. परेश चिखलीकर आउट. दोन धक्के दिलेत विकीने या ओव्हरमध्ये. 1-2 गडी बाद 1. आता नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंगसाठी आला आकाश गिरी. शेवटचा बॉल इथे वेगाने टाकलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी स्विंग होऊन बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये विकीनं फक्त धाबा खर्च केली 1 आणि विकेट प्राप्त केले 2. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती कालुंद्रे टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 1. नंबर आता 2चा खेळ सुरू आहे आणि फार एंड कडून आता गोलंदाजीसाठी एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणजेच अष्टपैलू असा खेळाडू बॉलिंगसाठी आलाय धीरज भोईर. मागच्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती धीरज भोईरनं. आणि प्रतीश मस्कर आहे ऑन स्ट्राईक. 3 बॉल मध्ये 1च धाव त्यानं बनवली. चांगली गोलंदाजी विकीने केली पहिल्या ओव्हर मध्ये. पुलरलेनचा बॉल अगदी अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करायचा होता, परंतु बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट टाकलाय. धावाच नाही आहेत, कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये अगदी 2 धक्के दिल्यानंतर मात्र दबाव बनला या मॅच मध्ये कालुंद्रे टीमवरती. ओहो, स्विच इटचा प्रयत्न इथे आउटसाइड ऑफ स्टंप जास्त बाहेर टाकलाय, त्यामुळे पंच आता सिग्नल करतायत वाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 2ला 2. अगदी नाजूक अवस्था बनवलेली आहे, अगदी दयनीय अवस्था म्हणावं लागेल, कारण 2ला 2 षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न, स्विंग इन मिस. चप्पा पडल्यानंतर पहा अँकल बनवत बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय झाला आणि खरोखरच हा निर्णय आतापर्यंत प्रवीण इलेव्हन मच्छिंद्र स्मृती धारावी टीमनं सार्थ ठरवलाय. पुन्हा एकदा सेम बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर स्विच इट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच सिग्नल कळवत आहेत व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड त्या धरण आहे 3. विकेट गमावले 2. 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना तुम्ही अनुभवताय. यावेळी स्पा बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. स्कोअर ऑफ द विकेट डीप मध्ये खूप चांगली फिल्डिंग भावेश नाईकची. इथे दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आणि 2 धाबा इथे मिळत आहेत प्रतीश मस्करला. आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 5. पहिल्या ओव्हरमध्ये विकीने फक्त 1च धाव देत असताना 2 धक्के दिलेत.
प्रवीण घरतला बाद केला, त्यानंतर परेश चिखलीकरला बाद केला आणि दोन्ही फलंदाज मात्र शून्यावरती बाद झालेले आहेत. त्यामुळे दबाव बनलाय. ओहो स्विच इट तिथे ठेवला डीप थर्ड मॅनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. हे प्रोटेक्शन आहे, कारण धारावी टीमला माहिती आहे प्रतीश मस्कर जास्त स्विच इट मारतो, त्यामुळे त्याच्यासाठी ती फिल्डिंग प्लेसमेंट ठेवलेली आहे. एकच धाव मिळते प्रतीशला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 6 रन. चार बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथे 1 रन आली बाईच्या स्वरूपामध्ये आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 7. धावाच नाही आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये विकी भुईरनं 2 धक्के दिले, ते महत्वपूर्ण होते. फ्राईस विकेट होत्या कालुंद्रे टीमच्या आणि त्यामुळे धावा आलेल्या नाही आहेत. पुन्हा एकदा फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. या सुद्धा धीरजनं फक्त 5 धाबा खर्च केलेले आहे. जरी विकेट मिळवता आली नाहीये, परंतु इकॉनॉमिकल षटक त्यांना हाताळलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मंगलमूर्ती कालुंद्रे टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 7. दोन षटकांचा खेळ संपलाय. 7 रन पहिल्या ओव्हरमध्ये 1, त्यानंतर या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या मदतीनं 5, म्हणजे 7 रन आलेत. आकाश गिरी याला अजूनही खातं उघडायचं आहे. मॅच मध्ये 2 बॉल त्यांना फेस केले, परंतु याला खातं उघडता आलं नाहीये. आता ओव्हर नंबर 3 मध्ये भावेश नाईक बॉलिंग साठी आलाय. फुलटॉस बॉल उडवलाय खाऊ कॉर्नरच्या वरून. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. अगदी आता इथे ऑनफिल्ड पंच सांगतात की बीमर चेक करायचे आहे, त्यामुळे तिसऱ्या पंचांची आता मदत घेतलेली आहे. षटकात तर आलाय फलंदाज आकाश गिरेच्या बॅटमधून हा सिक्सर. या मॅचचा पहिला षटकार आलाय. बघूया आता ऑनफिल्ड पंच तिसरे पंच काय सांगतात. वेस्ट आहे की नाही, कमरेच्या वरती बॉलची पिचिंग झाली की नाही ही पडताळणी केली जाते. चला फेर आहे. षटकार येतोय, पंचांचा इशारा आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 13. फुलटॉस वरती अगदी आक्रमण केलंय. दुसराही फुलटॉस, परंतु आता कॅच इटचा कॉल आहे. तिथे झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. आकाश गिरीला जीवनदान. सिंगल प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 14. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 2.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. 14ला 2. मंगलमूर्ती कालुंद्रे टीम टॉस गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ओहो बिग हिट लॉंग ऑफच्या ठोक्यावरून स्टँड अँड डिलिव्हर बॉल सीमारेषा पलीकडे इथे येतोय प्रतीशच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या अखेर 20. प्रतीश मस्करच्या बॅट मधून अगदी समोर टाकला होता. डाऊन दी ग्राउंड पटका. 20 धाबा झालेत. 25-30 धावा 30-35 धावा झाल्या तर मजा येईल या मॅच मध्ये, कारण संध्याकाळचं सत्र आहे. फुलरलेनचा बॉल थ्रू तो कव्हर केला पॉइंटच्या बरोबर. आता सचिन नाईक तिथे, परंतु झेल कंप्लीट करता आला नाहीये. चांगला प्रयत्न सचिनचा. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा प्रतीशच्या खात्यामध्ये जातील आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 22. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 विकेट गेल्यानंतर मात्र तिसऱ्या गटासाठी एक चांगली भागीदारी केली जाते आकाश गिरी आणि प्रतीश मस्करच्या माध्यमातून. फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह करायचा होता. बॅटच्या 2 इनला बॉल लागला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आता बॉल पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत एकच धाव इथे मिळताना दिसते प्रतीशला.
आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 2-3 म्हणजे 23 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. 11 बॉल मध्ये 13 या आकड्यावरती खेळतोय प्रतीश मस्कर. शेवटचा बॉल टप्पा पडल्यानंतर बेल लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल म्हणजे भावेशला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 24. 2.5 ओव्हरचा खेळ संपलाय सध्या. शेवटचा बॉल भावेश बॉलिंग मार्क वरती. ओहो, हेलिकॉप्टर स्टाईल वॉट कॅच. सूर मारला आणि धूर काढला इथे. विशाल भोईर खूप चांगला झेल टिपला आणि इथे फलंदाज होतो बाद. आणखीन एक धक्का मंगलमूर्ती काळुंद्रे टीमला. प्रतीश आकाशगिरी बाद होतोय. धक्का क्रमांक 3 3 गडी बाद. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या मंगलमूर्ती काळुंद्रे टीम 3 गडी बाद 24 धावा. पहा आपल्या स्क्रीनवरती टप्पा पडला तो काय झेल घेतलाय. फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवलाय विशाल. अगदी ड्राईव्ह लागत झेल टिपलाय. 3 षटकं संपली 24 ला 3 सध्या परिस्थिती आहे. आता लास्ट ओव्हर शिल्लक आहे या इनिंगची आणि लास्ट ओव्हर मध्ये आता बॉलिंग साठी आलाय सचिन नाईक, टीमचा कॅप्टन. पहिलाच बॉल स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला खूप चांगली फिल्डिंग केली जाते सुमुख मांजरेकर कडून. चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलं, आपल्या टीमसाठी रन वाचवल्यात सुमुखनं. एकच धाव मिळताना दिसते आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता 25. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू असताना ओहो, ग्लान्स केला बॉलला, फ्लिक केलाय इथे. खराब फिल्डिंग आणि आता बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मिस फिल्डिंग झाली तिथे, खराब फिल्डिंग झाली दीपक ठाकूर करून आणि ते बॉल सीमारेषा पार येतोय. खणखणीत चौकार, मच निडेड चौकार. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आता आलाय आपल्या स्क्रीनवरती. दीपक ठाकूरनं मात्र चूक केली आणि या चौकारानं टीमची धावसंख्या 29. गती कमी केली तरी पिक केला बॉलला, परंतु आता दीपक ठाकूर बॉलच्या खाली आहे. वा, जजमेंट चांगलं होतं, खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज होईल आता बाद. गरज बाद झालाय. फिरून मारण्याचा प्रयत्न, गती काढली होती सचिन नाईकनं, थोडासा शफल झाला. पहा आपल्या स्क्रीनवरती दाखवला जात आहे. आणि ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु जे कल्पेश घरतला जे अंतर पाहिजे होतं फटक्यामागे ते अंतर प्राप्त झालं नाहीये. आणि दीपक ठाकूरनं कुठलीही चूक न करता खूप चांगला झेल टिपलाय, कंप्लीट केलाय झेल. फलंदाज बाद. 4थ्या विकेटचं पतन झालंय. 4था धक्का मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला. 4 गडी बाद 29 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज आता अक्षय मस्कर आलाय बॅटिंग साठी. 6व्या क्रमांकावरती अक्षय आलाय. खूप मोठी शरीरयष्टी आहे. बघूया आता सचिनच्या विरोधामध्ये कसा रिॲक्ट करतोय या मॅच मध्ये. हेलिकॉप्टर स्टाईलनं बॅक टू द बॉलर केलाय अलोंग द कार्पेट. डीप मध्ये लॉंग ऑनला धीरज आहे. एकच धाव मिळताना दिसेल अक्षयला. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्ड होती 29 धावा. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत, म्हणजे या इनिंगचे. या डावातले 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहतात प्रतीश मस्करला, ज्याच्या बॅट मधून 12 बॉल मध्ये 14 धावा आल्यात. फारशा धावा नाही आहेत या मॅच मध्ये, परंतु संध्याकाळचं सत्र आहे, या धावा सुद्धा चांगला टार्गेट सेट होईल.
ओहो, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर बीट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये, फुटवर्क नव्हतं पाहिजे तसं प्रतीश मस्करचं, त्यामुळे बीट झालाय. पोझिशन चुकली प्रतीशची, त्यामुळे निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर बन, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथेही डॉट बॉल आलाय. लगातार 2 चेंडू सचिन नाईकने डॉट टाकले. अशा प्रकारे पहिला डाव संपला आणि पहिला डाव संपत असताना मंगलमूर्ती कालुंद्रे टीमने धाबा बनवल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 आणि 31 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पहा, मंगलमूर्ती कालुंद्रे टीमची मॅच समरी जर पाहिली तर आकाश गिरी 5 बॉलमध्ये 7 धाबा त्याने बनवल्या. कल्पेश घरतनं 2 बॉलमध्ये 4. प्रवीण घरत 0वरती बाद झाला. परेश चिखलीकर 0वरती बाद झाला. प्रतीश मस्करनं डाव सावरण्याचा चांगला प्रयत्न केला. 14 बॉलमध्ये 14 धाबा आल्या आणि अक्षयनं 1 बॉलमध्ये 1 धाबा. एकंदरीत काय 30 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि ते पहा, विकी बोरचा स्पेल, एका ओव्हरमध्ये 5 चेंडू डॉट, 1 रन, 2 विकेट्स. त्यानंतर धीरजनं 1 षटक टाकलं, 3 डॉट, 5 रन. विकेट त्याला प्राप्त करताना परत इकॉनॉमिकल षटक टाकला. भावेशनं एका ओव्हरमध्ये 17 धाबा दिल्या, तिथे विकेट आली भावेशला, परंतु थोडासा खर्चिक ठरला. आणि सचिन नाईकनं शेवटचं षटक टाकत असताना 3 चेंडू डॉट टाकलेत, 5 रन खर्च करत असताना 1 विकेट त्यानं प्राप्त केलेला आहे. ही बॉलिंगची पृथक्करण होतं. आणि फॉल ऑफ द विकेट, पहिला गडी इथे बाद झाला 0वरती, दुसरा गडी 1 वरती, तिसरा 24 वरती आणि चौथा 30 वरती. म्हणजे 31 रनचं लक्ष आहे. 24 बॉल 31 धाबा. आणि या 31 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग प्रवीण 11 मच्छिंद्र स्मृती धारावी टीम कशा पद्धतीने करेल, किंबहुना ह्या धावा 31 धावा आहेत त्या मंगलमूर्ती कालुंद्रेस हा संघ डिपेंड करेल का, हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. हे ऐकूया. आज सकाळपासून आपण सुंदर समालोचन ऐकतोय. आमचे कलंबुलीचे उत्तम समालोचक प्रवीण अर्जुने सर. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद उमेशजी माथे सर. आणि जाऊयात आजच्या दिवसातील अंतिम सामना आणि अंतिम सत्र. लक्ष विजयासाठी ऑन स्क्रीन आपण या ठिकाणी पाहू शकता. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. खरं तर ज्या संघाने या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आणि तो संघ मात्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांचा डोंगर उभारण्यामध्ये खरं तर अपयशी ठरलेला आपल्याला पाहायला मिळाला. परंतु क्रिकेटमध्ये जसं आपण नेहमी म्हणतो ना की कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही आणि खास करून संध्याकाळच्या सत्रामध्ये धावफलकावरती उभारणं हे आव्हानात्मक असतं, हे आपल्याला पाहायला मिळालं. जिथं 2 आघाडीचे फलंदाज लवकर आणि स्वस्तात गमावल्यानंतर मंगळमूर्ती काळुंद्रे हा संघ थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळाला. परंतु जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो ना की कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही, या धावा डिफेंड केल्या जाणार की या धावांचा यशस्वी पाठलाग होणार, त्यासाठीच हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फुलर लेनचा अगदी वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला, हे क्रिकेट आहे, चांगल्या चेंडूंचा सन्मान, खराब चेंडूंवरती प्रहार, ही खरं तर प्रत्येक खेळाडूची रणनीती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि एकूणच जर पाहिलं तर या धावांचा पाठलाग करत असताना प्रवीण 11 मच्छिंद्र स्मृती धारावी हा संघ आपल्याला या दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. हळूहळू जर पाहिलं तर सूर्यास्ताच्या दिशेनं आपण चाललेलो आहोत आणि एकूणच जर पाहिलं तर नैसर्गिक प्रकाश हा हळूहळू आपल्याला कमी होताना पाहायला मिळेल. त्यामुळेच आम्ही सातत्यानं खेळाडूंना विनंती करतोय की कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग मैदानावरती नको आहे. यावेळेला फुलटॉसमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, खरं तर पहिला चेंडू वाईड यॉर्क होता, याही चेंडूला कदाचित त्याच पद्धतीनं डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं, परंतु फुलटॉसमध्ये कन्वर्ट झाला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहिला, लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, सिंगल धाव फलकावरती आली, धावसंख्येचा श्रीगणेशा या ठिकाणी केला गेला. विजयासाठी लक्ष फार मोठं नाही आहे, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये या ठिकाणी या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कडा संघर्ष तुम्हाला करावा लागेल, कारण समोर देखील तितक्याच ताकदीचा संघ. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, यष्टी रक्षकाकडून
हा चेंडू गॅदर झाला नाही आणि हेच कारण होतं की तिथे संधी उपलब्ध आपली ऑफ द बॅट पंच या ठिकाणी इशारा करतात. बॅटीची आतली कडा घेऊन चेंडू मात्र गेला तो शॉर्ट थर्ड मॅन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. एक पारदस्त शरीरयष्टीचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय ज्यानं हा चेंडू अडवला. जोपर्यंत चेंडूची परतफेकी होईल तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपाची धावफलकावरती आले. स्ट्राईक रोटेट करत राहणं, सातत्यानं धावफलकावरती येणं म्हणजे जणू विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करणं. परंतु या सामन्याचा जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील. रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स या मिळवाव्या लागतील. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये आपल्या आघाडीच्या गोलंदाजाने विकेट्स मिळवल्या होत्या अगदी त्याच प्रकारे जर का या धावा डिफेंड करायच्या असतील तर काळुंद्रे संघाच्या गोलंदाजांना मात्र ही कामगिरी या मैदानावरती करावी लागेल. डॉट बॉल आला आहे. आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो ना की एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. लक्ष कितीही मोठं असतं किंवा कितीही छोटं नसतं. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बडा नहीं, कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. या ठिकाणी लढाऊ वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवताना काळुंद्रे संघ या धावा डिफेंड करणार का. याही वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. बॅटीची कदाचित कड घेऊन जाणारा चेंडू असेल. येस, इट्स ऑफ द बॅट पंच इशारा करतायत. डाईव्ह लगावत असताना यष्टीरक्षकांना चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु एकेरी स्वरूपाची धाव ही मात्र धावफलकावरती आली. एका धावेसाठीचा संघर्ष आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि याचंच नाव क्रिकेट आहे. ज्या संघानं या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आणि तोच संघ आता धावा वाचवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नशील आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर क्रिकेटमधली ही अनिश्चितता आणि ही अनिश्चितता मात्र आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. आणखीन एक वेगवान ते सर्रास चेंडू आता यावेळेला मात्र फलंदाजच्या आर्क पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. अगदी स्ट्रायकिंग एडचा फलंदाज देखील अचंबित झालाय. चेंडूकडे केवळ पाहत राहिलाय. स्क्रीनवरती आपण पाहू शकता एक वेगवान आणि तेज सर्रास चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. फलंदाजाच्या आर्क पासून त्याच्या रीच पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. एका यशस्वी षटकाची होती सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 3 धावा. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. विजयाचा मार्ग इतकाही सोपा नाहीये. कदाचित पहिलं षटक या ठिकाणी पहिल्या षटकाची जर तुलना करायची झाली तर उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देतात की पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर काळुंद्रे संघाची धावसंख्या होती 1 गडी बाद 1, 2 गडी बाद 1 आणि प्रत्युत्तर दाखल आता मात्र आपण पाहतोय प्रवीण इलेवर मच्छिंद्र स्मृती धारावे संघाची धावसंख्या मात्र बिनबाद ही जरी जमेची बाजू असली तरी अवघ्या 3 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजेच याचा अर्थ हा सामना तितकासा सोपा नाही आहे. या सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळणार. जसजसा सामना पुढे सरकेल ना, खरं तर रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स मिळवणं ही आता प्राथमिकता गोलंदाजांची नाही आहे. जास्तीत जास्त चेंडू डॉट करणं याकडे मात्र गोलंदाजांचं लक्ष केंद्रित झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ज्या वेळेला डॉट बॉल येतात ना त्यावेळेला फलंदाजावरती मानसिक दडपण निर्माण होतं आणि त्या मानसिक दडपणाखाली जर का एखादा फलंदाज आला ना तर तो मग चुकीचं शॉट सिलेक्शन करतो. आयदर आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्याचा नेहमी जो फायदा आहे ना तो गोलंदाजांना होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि खास करून अशा प्रकारच्या धावा डिफेंड करताना मात्र तुम्हाला संयमानं आणि धैर्यानं गोलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु या उलट प्रवीण इलेव्हन मच्छिंद्र स्मृती धारावी संघाचा जर विचार केला याही वेळेला स्क्रीनवर पाहू शकता आपण सरळ बॅटनं धावा येत नसताना आडव्या बॅटनं या ठिकाणी स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. एक्स्ट्रा बाउन्स. खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू तितकेसे बाउन्स होताना पाहायला मिळत नाहीये. परंतु गोलंदाजाचं खरं तर कौतुक करावं लागेल. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज. या वेळेला लाऊड अपील आहे परंतु या अपीलमध्ये खरं तर उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमी आपल्याला पाहायला मिळते. युवा गोलंदाजावरती या ठिकाणी विश्वास दर्शवला गेलाय. कल्पेश आहेत एक उंचपुरे गोलंदाज आहेत. शरीरयष्टी सडपातळ शरीरयष्टीचा जरी गोलंदाज असला तरी चेंडूमध्ये वेग मात्र प्रचंड पाहायला मिळाला आहे. फलंदाजाला गुडलेन स्पॉटवरती हा चेंडू होता. खरं तर लॉफ्टेड ड्राईव्ह खेळाचा त्याचा प्रयत्न परंतु चेंडूनं जे वळण घेतलं ना शेवटच्या क्षणाला जो काटा बदलला ना चेंडूना तिथे चेंडू बॅटचा संपर्क मात्र होऊ शकला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू आहे. आणखीन एक डॉट बॉल. खरं तर लक्ष फार मोठं नाहीये. योजनाबद्ध पद्धतीनं तुम्हाला धावांचा पाठलाग करावा लागेल आणि मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचा जर आपण विचार केला ना तर शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा हा संघ आहे. फलंदाजी जरी तुमची स्ट्रेंथ असली ना तरी काही वेळेला तुम्हाला अकॉर्डिंग टू द सिच्युएशन फलंदाजी करावी लागते. भले तुमच्या आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत कोणताही विकेट तुम्ही गमावला नाहीये परंतु लक्ष हे फार मोठं नाहीये. कदाचित ही
जाणीव फलंदाजांना होणं गरजेचं आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे मात्र कल्पेशनं सामन्याला कलाटणी दिली आहे. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि या गोलंदाजानं मात्र संपूर्णपणे मी म्हणेन या सामन्यामध्ये जीव ओतण्याचं काम केलंय. थोडंसं शफल केलं होतं, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर फलंदाजाला फॉलो करणारी गोलंदाजी 100 आउट ऑफ 100 मार्क या गोलंदाजीला. आणखीन एक डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी. सलगचा या षटकातील हा 5वा निर्धाव चेंडू फेकतोय. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक आपल्याला कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळणार. परंतु बऱ्याच वेळेला आपण असंही चित्र पाहिलंय उमेशजी की 5 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर फलंदाज शेवटच्या चेंडूवरती आक्रमक होऊन षटकार लगावताना देखील आपण पाहिलंय. परंतु हे चित्र मैदानाच्या आतमध्ये होणार का? खरं तर ज्या कंडिशन्स आहेत, वातावरणामध्ये जो गारवा आहे, विकेटवरती जर आपण पाहिलं ना तर थोडीशी नमी आपल्याला पाहायला मिळते. हिवाळ्यांचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे गोलंदाजांना उपयुक्त असं सध्याचं वातावरण आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहे. एकूणच जर पाहिलं तर आता मात्र थोडंसं मानसिक दडपण जरूर असेल फलंदाजावरती, परंतु या दडपणामधून स्वतःला सावरावं लागेल. आणि होय, हे चित्र आपण बहुतांशी वेळेला पाहतो. 5 चेंडू निर्धाव आल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती केलाय घणाघाती प्रहार. शक्ती ऑन रोप, षटकार. या ठिकाणी पंचांचा इशारा, माफ करा. यस, या ठिकाणी आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. इट्स अ 6. यस, या ठिकाणी षटकार आलाय. पीटीसी लाईव्हचा देखील आपण विशेष कौतुक करूया. ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहेत या संपूर्ण स्पर्धांचे. शेवटच्या चेंडूवरती षटकार या ठिकाणी लगावला गेला. खरं तर खूप चांगली गोलंदाजी झाली. 9 धावा धाव फलकावरती आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 3 आणि या षटकातील 5 चेंडू निर्धाव आल्यानंतर कुठेतरी जी आपली गुणवत्ता होती, आपली जी स्ट्रेंथ होती ना, फलंदाजांना हेच करायचं आहे. तुम्हाला धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवायचं आहे. 24 चेंडूंमध्ये 31 धावा म्हणजे चेंडू आणि धावांमध्ये केवळ 7चं अंतर आहे. आणि 7चं अंतर जर का तुम्हाला गाठायचं असेल ना तर एखादा षटकार पुरेसा आहे. आणि तो षटकार मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहा, या ठिकाणी जर प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याऐवजी सिंगलला प्राधान्य दिलं असतं तर कदाचित हे चित्र आपल्याला काहीच वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कोणतंही स्थान किंवा कोणतंही अस्तित्व नसतं. परंतु जर आणि तर शिवाय क्रिकेटचं सौंदर्यही नसतं. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती आले. 4.5ची सरासरी पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळते. धीरज यावेळेला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी या फलंदाजच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू थ्रू दी एअर ट्रॅव्हल होत नाही. संध्याकाळच्या सत्रामध्ये हे पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज होतोय बाद. अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता प्रवीण घरात आपल्या ठीक मुख्य मंचाच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. आणि असे अनेक सामने त्यांनी आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये पाहिलेत. पनवेल टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला ना तर काळोदरे संघाचा रॉस टेलर म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. आणि कांबोटेच्या मैदानावरती झालेला तो सामना कोण विसरणार, जिथं प्रवीण शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावत असताना संघाला विजय मिळवून दिला होता. आणि त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक देखील मिळवलं होतं. म्हणजे एकूणच जर पाहिलं ना तर त्याच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये असे अनेक सामने या खेळाडूंना आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये आपल्या संघासाठी विजय मिळवून दिलेत. संघाचं संघ नेतृत्व हे तितकंच महत्त्वाचं असतं. आणि या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रवीण एक सिनियर खेळाडू, एक सिनियर मोस्ट खेळाडू म्हणून संघाला आत्मविश्वास देण्याचं काम करतोय, आत्मबळ देण्याचं काम करतोय. परंतु विरोधी संघाचा जर आपण विचार केला ना तोही तितक्याच ताकदीचा संघ आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा प्रवीण 11 मचिंद्र स्मृती दारावे हा संघ मात्र या सामन्यामध्ये पुनरागमन करणार का? पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण आलेला पाहायला मिळतोय. विकी भोईर, ज्या खेळाडूच्या नावानं हा संघ खरं तर ओळखला जातो. अखाती दौरा केलेला हा खेळाडू. एकूणच जर पाहिलं तर ISPL मधील देखील या खेळाडूला आपण पाहिलं आणि त्याच्या नावाचा जो दबदबा आहे ना तो प्रतिस्पर्धी संघावरती नेहमीच हावी होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारच्या सिच्युएशन मधून देखील संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची धमक, ताकद जर कोणाच्या मनगटामध्ये असेल ना तो विकी भोईर यावेळेला आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज गमावलाय. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय. पहिलं दशक संघर्षमय राहिलं आहे. अजूनही 2 दशकांचा या ठिकाणी पाठलाग करायचा म्हणजे 21 धावांची अजूनही गरज असेल येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. चेंडू आणि या धावांमध्ये जास्त अंतर नाहीये, केवळ 10चं अंतर आहे. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. लाऊड अपील आहे, दबाव बनवण्याचा प्रयत्न. पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम आहेत या ठिकाणी. चला, खेळाडू
उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण अशा प्रकारच्या युक्त्या देखील खेळाडूंच्या माध्यमातून लढवल्या जातात. ठाऊक आहे की प्रतिस्पर्धी संघाचा हा सर्वात ताकदवर फलंदाज आहे, कारण हा खेळाडू जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत आहेत, जोपर्यंत भावेश मैदानावरती आहे ना तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत आहेत. आणि या दोन खेळाडूंना मी म्हणतो शांत ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये, परंतु ती कामगिरी कमलेशनं केली. कमालीचं षटक कल्पेशनं त्या ठिकाणी हाताळलं, दुसरं षटक. परंतु त्यानंतर तिसरं षटक हाताळताना यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी, शरीराच्या दिशेला जाणारा चेंडू होता. प्रवीण त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत आहेत, परंतु जिथे असायला हवी होती एक धाव तिथे मात्र चेंडू सीमारेषा पार. या नशिबाचा चौकार. या ठिकाणी थोडासा अकोट टप्प्याचा चेंडू होता. वेट अँड वॉचचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. क्रिसच्या खोलीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र आपले हात खुले करत असताना 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. एक गडी बाद 14 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, परंतु यॉर्क लेंथ पहा, या सिच्युएशन मध्ये, या परिस्थितीमध्ये यॉर्क लेंथचे चेंडू हे वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र संबोधलं जातं आणि तो ब्रह्मास्त्र मात्र अचूक ठिकाणावरती पडलं ना तर फलंदाजांना या ठिकाणी प्रत्युत्तर देणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेलाय. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. 15 धावा धावफलकावर आल्यात. इक्वेशन जर पाहिलं तर उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देतात, अजूनही येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची आवश्यकता. एक रोमहर्षक सामना, सरळ बॅटना धावा आल्या नाहीत, त्यामुळे कदाचित हा प्रयत्न आपण म्हणतो ना, एक कहावत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते की सीधी उंगली से अगर घी नाही मिळता है तो उंगली टेढ़ी करनी पडते. परंतु इथे मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे वातावरणातील जो गारवा आहे ना तो गोलंदाजांना मदत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजांना तारेवरची कसरत करताना आपण नक्कीच या सामन्यामध्ये पाहतोय. यावेळेला मोठा फटका, परंतु पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा मिस जज केला होता, लेट रिॲक्ट केलं पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं. संधी होती आणि ती संधी मात्र गमावली आहे. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला पराभवाच्या गर्तेमध्ये घेऊन जाऊ शकतात, कारण हे जे संघ आहेत ना हे सातत्यानं आपण पाहिलं तर विविध स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला एकमेकांच्या समोर पाहायला मिळतात. प्रत्येकाचे उणे दुणे या खेळाडूंना ठाऊक आहेत, त्यामुळे या विकेटचं महत्त्व तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 16 धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि रिक्वायर्ड इक्वेशनचा जर आपण विचार केला तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. डीजे. खरं तर ग्रामीण क्रिकेट विश्वातील तारे सितारे आज आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. प्रवीण 11, मच्छिंद्र स्मृती, धारावी संघाला धावा आवश्यकता आहेत 15. ऑन स्क्रीन देखील आपण हे इक्वेशन पाहू शकता. ब्रॉडकास्टिंग पार्टनर पेटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धाचं लाईव्ह कव्हरेज पाहतो आहोत. सकाळ पुरस्कृत, सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025. मुख्य प्रायोजक शक्ती ऑन रूप, सहप्रायोजक सोलर स्क्वेअर, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर पेटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा होता, बॅकफुटला गेले, बॉडी वेट ट्रान्सफर केला, परंतु एलिव्हेशन फटक्यामध्ये देता आलेलं नाहीये, केवळ सिंगल आली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर चेंडूवरती प्रहार करणं इतकी सोपी गोष्ट नसते, कारण चेंडू ट्रॅव्हल होताना देखील आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मिसटायमिंग स्ट्रोक बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतात. इक्वेशन बदलतंय. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतो. एक्स्ट्रा बाउन्स देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. अवांतरचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आलाय. अंतिम षटक हातात असताना प्रवीण घरातला पण या ठिकाणी पाहतोय. खरं तर जो चौकार या ठिकाणी डीपमध्ये आला ना तो कदाचित सामन्याचा टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतो, कारण व्यावसायिक दर्जाचे हे खेळाडू आहेत. यातील बरेचसे खेळाडू जर आपण पाहिले तर व्यावसायिक संघामध्ये देखील सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आपापल्या गावचं प्रतिनिधित्व करताना हे संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. इथे मात्र खराब लाईन, डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू. खरं तर प्रीमेडिटेड खेळ झाला होता की काय, कारण
फॉलो करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाला, कदाचित या ठिकाणी फॉलो करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू पंचांच्या माध्यमातून अवांतर या ठिकाणी घोषित केला गेला आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूला वळण घेतलंय, परंतु यावेळेला दिशा थोडीशी खराब. आणखीन एक अवांतर. या षटकातील हा तिसरा अवांतर चेंडू आहे, म्हणजे 3 धावा या बोनस स्वरूपामध्ये आतापर्यंत खर्च केल्या आहेत. आणि जे इक्वेशन होतं शेवटच्या षटकामध्ये आणखीन एक अवांतर चेंडू. पहा कल्पेशनं केली गेलेली जी मेहनत होती, सलग हा चौथा अवांतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. इक्वेशन जर पाहिलं तर आता मात्र इक्वेशन बदलतंय. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता रोमहर्षक सामना. आता एकूणच जर पाहिलं ना तर हा संघ आक्रमकतेसाठी ओळखला जातो, आणि अगदी ज्यावेळेला एखादा संघ आक्रमक होतो ना त्यावेळेला एक मोठा फटका सामन्याचा पूर्णपणे चेहरा मोहरा बदलून टाकतो. कदाचित तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार की प्रवीण मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना फक्त फलंदाजांवरतीच नाही तर गोलंदाजांवरती देखील मानसिक दडपण पाहायला मिळते. आणि यावेळेला मात्र एक संधी मिळाली होती, परंतु चांगला निर्णय या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं घेतला. क्षेत्ररक्षकानं ओळखले की हा चेंडू झेलमध्ये परावर्तित करणं शक्य नाहीये, तो थांबला आणि एका टप्प्यावरती त्यानं चेंडू गॅदर केला. सिंगल धाव फलकावरती आली. एक चांगला निर्णय या ठिकाणी म्हणता येईल. गोलंदाज खरं पाहता तितकासा खुश नाहीये, परंतु मी म्हणेन योग्य निर्णय घेतला, कारण इथून जर का झेलसाठी प्रयत्न केला असता आणि चौकार आला असता तर मात्र संघासाठी थोडंसं नुकसानदायक नक्कीच ठरलं असतं. परंतु एक चांगला निर्णय. एक क्रिकेटर म्हणून तुमच्याकडे या सर्व गोष्टींचं नॉलेज असणं, या सर्व गोष्टी तुमच्या खेळामध्ये असणं गरजेचं आहे. यावेळेला पॅडलाईनवरचा चेंडू होता. मोठा फटका खेळाचा मानस. खराब फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांचा देखील इशारा इथे येईल. या षटकातील हा 5वा अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे ऑलमोस्ट 11 चेंडूंचं हे षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वाईडच्या स्वरूपामध्ये एकूण 6 धावा, म्हणजे जो सामना आवाक्यामध्ये होता तो सामना आता मात्र 50-50 आपल्याला दोनही संघाच्या बाजूने पाहायला मिळते. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 1+1 अशा एकूण 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. परंतु आक्रमकतेची आवश्यकता या वेळेला संघाला आहे का, सर्वात मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळतोय. एकूण धावांचा विचार केला तर आता इक्वेशन उरतंय. येणारे 3 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची आवश्यकता. एकूण धावा धावफलकावरती आहे 24. एक निर्धाव चेंडून पहा पुन्हा एकदा समीकरण या ठिकाणी बदललं गेलंय. आता 3ही चेंडू स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर विकी भोईर आहेत सर्वाधिक यशस्वीचा खेळाडू. तारणहार म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चांगलं पेस व्हेरिएशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रवीण घरत म्हटलं ना तर या खेळाडूकडे खरं तर अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा. पहा 5 अवांतर धावा आणि प्लस 1 बाईची, म्हणजे एकूण 6 अवांतर धावा आल्यानंतर देखील इक्वेशन आपण पाहतोय 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. हा या सामन्यातील सर्वात महत्वाचा चेंडू असणार आहे. कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली आपण या ठिकाणी पाहतोय. एकूणच जर पाहिलं तर नैसर्गिक प्रकाश हळूहळू कमी होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु सामना काय रंगतदार मैदानाच्या आतमध्ये कमालीचा पैसा वसूल सामना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. येणारे 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. यावेळेला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं होतं. खरं तर क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत. 1 धाव घेतली आहे. फास्ट आउटफील्ड रनिंग बिटवीन द विकेट देखील कमालीची. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. विजयासाठीचा अजून जर पाहिलं तर इक्वेशन या ठिकाणी उरतंय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 4 धावा. इक्वेशन स्क्रीन वरती आपण पाहतोय. कंपल्सरी 4 धावा, कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली. आता मात्र शेवटचा चेंडू. ज्या आतापर्यंत चुका गोलंदाजीमध्ये केल्या प्रवीण घरतनं त्या चुका माफ केल्या जातील जर का हा शेवटचा चेंडू व्यवस्थित ठिकाणावरती टाकला गेला. परंतु 1 फटका दूर आहे प्रवीण इलेवर मच्छिंद्र स्मृती धारावी संघ. दोनही ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आणि या 2 ताकदवान तुल्यबळ संघामधलं हे बॅटल चित्त थरारक सामना आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि आवश्यकता विजयासाठी 4 धावांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धांची नियमावली आणि या नियमावली अंतर्गत जर पाहिलं तर आता मात्र चौकाराची आवश्यकता आहे. या सिच्युएशनला फलंदाज नक्कीच 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. या सिच्युएशनला आपण फलंदाजांची मनस्थितीचे या ठिकाणी प्रयत्न करत होतो सांगण्याचा की 1 चेंडू आणि 4 धावा म्हणजे तुम्हाला मोठा फटका खेळायचा आहे.
यावेळेला क्रिसच्या खोलीचा वापर, मोठा फटका खेळण्याचा मानस, पंचांचा कोणताही निर्णय नाहीये याचा अर्थ या धावा डिफेंड केल्या गेल्यात आणि कमालीचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण घरात पुन्हा एकदा विजयाचा शिल्पकार ठरलाय. अंतिम षटकामध्ये धावा डिफेंड केल्या गेल्या आणि अवघ्या 31 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी आपण पाहतोय डिफेंड होता राव. चला स्कोरवर उमेश भोईर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दोन्ही अनाउन्समेंट करा. तर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण नो डाऊट या ठिकाणी डिक्लेअर करतो आहोत. धीरज भोईर 17 चेंडू आणि 33 धावांची बहारदार खेळी. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आहेत फलंदाजीमध्ये तब्बल 14 चेंडू 14 धावा, एक महत्वाची खेळी साकारली आणि पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना अवघ्या 3 धावा दिल्या. अर्थातच प्रतीश मस्कर ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. प्रतीश मस्कर आणि धीरज भोईर दोघांनी व्यासपीठावर यायचंय, आपल्याला सन्मानित केलं जाईल. ओमकार कोळी त्यांना आमंत्रित करतोय मुख्य व्यासपीठावर. आपल्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत. प्रतीश मस्कर आणि धीरज भोईर यांनी व्यासपीठावर यायचंय. काढून टीम आपला प्लेअर पाठवा लवकर. प्रतीश धीरज भोईर यांनी देखील व्यासपीठावर यायचंय. वेल प्लेड रॉस टेलर, अभिनंदन काळुंद्रे टीम. आणि आता तुम्हाला आयोजक जो टाइम देतील त्या दिवशी बरोबर इथे वेळेत उपस्थित राहा. प्रतीशचा सन्मान इथे केला जाईल. वेल प्लेड, खूप चांगली बॅटिंग प्रतीशने केली आणि त्यातल्या त्यात पॉवर प्ले मध्ये अप्रतिम गोलंदाजी करत असताना हा सामना त्याने जिंकून दिला. मंगल मूर्ती काळुंद्रे या टीमला अभिनंदन. आता धीरज यांनी व्यासपीठावर यायचंय. धीरज भोईर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. 33 धावांची खेळी साकारली होती. हॅडलॅक बॉयज, चांगला खेळ तुम्ही केलात, अभिनंदन प्रतीश. आणि आता धीरजचा सन्मान इथे केला जाईल. मागच्या मॅच मध्ये खूपच चांगली खेळी केली होती धीरज भोईरने, तो ठरला होता मॅन ऑफ द मॅच. धावतो धीरज. सकाळ समूहाच्या माध्यमातून आजच्या दिवसातला खेळ इथे संपलाय. उद्या ठीक 9 वाजल्यापासून परत एक वेळा आपली भेट होईल. तोपर्यंत थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.